बातमी राज्यातून आहे। कर्जमाफी लाडकी बहीण योजनेवर महायुतीच्या दोन मोठ्या नेत्यांची वक्तव्य आहेत। यावर्षी आणि पुढच्या वर्षीही पीक कर्जाचे पैसे भरा, आता तशी परिस्थिती नाही। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान आहे। तर 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल। लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे यांनी हे उत्तर दिलं। सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत। आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो। देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात। मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। महिलांना 2100 रुपये म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं सरकारने जाहीर केलं होतं, विधानसभेच्या आधी म्हणजे माहितीने जाहीर केलं होतं। पण कधी देऊ असं काही सांगितलं नव्हतं, पण त्याचा आता गैरवापर केला जातोय विरोधात। माझा प्रश्न असा आहे की 2100 रुपये मिळणार कधी? आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी। आत्ताच कसं सांगणार? हा पहिला अर्थसंकल्प आहे। आता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आले त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार? तर म्हणतील, जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील ना।